नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सँडविच करूया। वेज सँडविच। सगळ्या भाज्या त्याच्यात काय काय घालायच्या, जेवढ्या असतात त्या ती सगळ्या उकडायच्या आणि त्यात घालायच्या। मस्त चविष्ट लागतं। त्यासाठी ब्रेड घेतलेला आहे मी, बटाटा उकडलेला, कांदा, काकडी, बीट उकडलेला आणि टोमॅटो, आणि हा आपण मसाला तयार केलेला आहे। चटणी म्हणजे तांबडं तिखट, पावभाजीचा मसाला आणि चाट मसाला असं सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे। हा अमूल बटर आहे आणि ही चटणी आपलं हे टोस्टर आहे। आता हे आपण कशी करायची ते तुम्हाला माहितीच आहे, पण तरी एक चांगली पद्धत। याला आता मस्का लावलेला आहे म्हणजे अमूल बटर, आणि ह्याला चटणी लावून घेतलेली आहे। चटणी नेहमी सारखीच करायची, डाळ, शेंगदाणा किंवा त्याच्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, थोडासा पुदिना घालायचा। छान लागतं सगळ्या गोष्टी ह्या, आणि आलं, लसूण, तिखट, मीठ सगळं घालायचं। छान होते उकडलेल्या बटाट्याने तर चव इतकी छान लागते त्याची की छानच, म्हणजे मस्तच लागते। फक्त थोडं प्रमाणात घालायचं म्हणजे आपल्या टोस्टर मध्ये किंवा तव्यावर नीट उलटता पण येतं आपल्याला। आता मी हे सगळं घालून घेतलेलं याच्यामध्ये। आता याच्यावर हा मसाला केलेला आहे तयार, तो मी स्प्रिंकल करते म्हणजे पसरवून घेते त्याच्यावरती। या मसाल्याने चव छान येते त्याला। हे दाबून घेतलेलं, दाबायचं चांगलं, आणि टोस्टर मध्ये ठेवलेलं आहे। टोस्टर मध्ये नसलं तर तुम्ही तव्यावर सुद्धा करू शकता। आता मी हे वरनं चालू करते। आता इथे लाल बटन आहे, ते हिरवं बटन येईस्तोपर्यंत, लाईट येईस्तोपर्यंत तो ठेवायचा आहे। अशा पद्धतीने हे आता मी गरम करत ठेवलेलं आहे। दिवा लागलेला आहे। सँडविच झालेत का पाहूया आपण। मस्त झालेले बघा ते। आता हे मी काढून घेते। अशा पद्धतीने आपलं वेज सँडविच तयार झालेलं आहे। चटणी बरोबर नाही तर सॉस बरोबर खाल्लं तरी चांगलंच आहे, कारण त्याच्यात आपण थोडी चटणी घातलेली आहे। पण टोस्टर मध्ये करताना चटणी त्याच्यात शक्यतो नका घालू, कारण ते चिकटलं जातं। पण मी थोडीशी घट्ट करून लावली, त्यामुळे ते जरा व्यवस्थित झाले। त्यामुळे हे अशा व्यवस्थित, हे बघा भाज्या तुम्हाला दाखवते। सगळ्या त्याच्यातल्या भाज्या मी त्याच्यात घातलेली, टोमॅटो, काकडी, बीट हे सगळं घालून त्याच्यात केलेलं आहे मी। हे आपले टोस्ट सँडविच तयार झालेले आहेत। खा आणि मस्त राहा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।